त्याचं वय काय होतं त्या पिरियडमध्ये, ज्या वेळेला त्यांच्याशी त्याचं वय काय होतं. आणि आज त्यांचा तो नातू जे बोलतोय तो काय असेल काय मला कल्पना नाही. त्यांना कोण माइंड मास्टर आहे ही शिकून राहिला किंवा काय असेल, त्यात आमची बदनामी करण्यासाठी फार मोठा अट्टा. तर माझा हा जो मुलगा आहे वैभव कावळे, हा राजकीय क्षेत्रात असल्यामुळे आज त्याला डॅमेज करण्यासाठी सगळा अट्टा चालू आहे. आणि इथं भाऊबंदकी कर्मी माझी काय असेल ती प्रत्येक ठिकाणी चालते. तर तो नुसता म्हणतोय मी आत्महत्या करील, पण मी सत्यतेत करून दाखवील का काय होतं. सध्या जिल्हाभरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो बदनामीचा आहे, म्हणजे वादातनं एक व्हिडिओ व्हायरल होतोय, आरोप केले जात आहे. नक्की तो व्हिडिओ मागचं कारण काय, बदनामीचं कारण काय, त्यामागची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही कावळे कुटुंबांशी भेट घेण्यासाठी आलेलो आहोत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय, तुमच्या विरोधात बदनामा चालू आहे, तर त्यामागचं नक्की कारण काय आहे, काय प्रकरण आहे, आम्हाला जाणून घ्यायचं आहे. याच्यामधली सत्यता अशी काय ते आम्हाला बुद्धिपुरस बदनाम केलं जात आहे. याच्यासाठी त्यांनी बऱ्याच युट्यूबवाल्यांना यांना त्यांना कशाशी करून पण आम्हाला बदनाम करण्यासाठी त्यांनी खूप हट्टा चालू केलेला आहे. काय आलेलं आहे याच्यापूर्वी त्यांचे व्यवहार काय झालेले हे मला कुठलेही माहीत नाही. त्यांनी तिथली जमीन विकली, तिकडची जमीन घेतली, पण इथली जेव्हा जमीन विकल्यानंतर आम्ही दोघं तिघं भाऊ आम्ही गेलो तिथं खरेदीला बोलवलं. खरेदी तिथली झाली आणि ती काय जो काय व्हाईट पैसा किंवा ब्लॅक पैसा असतो थोडाफार खरेदीच्या व्यवहारामधला, तो जो काय ती रक्कम होती तर आम्ही तिघं बंधू होतो, आमच्या तिघांकडे दिली ती. मी ती इथपर्यंत आणली, घेतली, माझ्याकडे ठेवली. ज्या वेळेला ते तिकडचं साठेखत झालं निफाडचं, ज्या वेळेला तर ते साठेखत झाल्यानंतर मी तिथं मग त्यांनी सांगितलं की ते साठेखत करा आणि तिथली डेव्हलप करायला मला माझे तिन्ही मुलं मतिमंद आहे, तर तिथलं डेव्हलप करायला तुम्ही मला सहकार्य करा, आमच्या कुटुंबाला सांगितलं. मग त्याच्यानंतर आमचे एवढे बंधू बसलो, आमची आई होती तेव्हा हयात, म्हणजे बाबा तुझ्यावाले लेकरं आणले त्यावेळेला एक 15 वर्षापासूनची समजा थोडक्यात ती गोष्ट आहे. त्यावेळेला माझे लेकरं लहानले होते दोन्ही पण. मग तुझे लेकरं लहानले यांना इकडं आमच्या बाकीच्या बंधूंना सुना होत्या, नातू होते, ते म्हणे आम्हाला कसं जाता येईल, मग तू लहान आहे तुझी मुलं तर तू जाऊ शकतो, त्यांना खरं डेव्हलप जरा जाऊन. मग मी तिथं गेलो, तिथं डेव्हलप केलं, जवळ मी 6-7 महिने थांबलो तिथं. तेवढं झाल्यानंतर त्यांनी जी रक्कम आमच्याकडे दिली होती ती रक्कम मी इथंच ठेवलेली होती. आणि ज्या वेळेला ते म्हणायला लागले आम्हाला ती रक्कम द्या, आम्हाला खरेदी करायची तिकडची, तर त्यावेळेला माझी बहीण, मी, आमचे बंधू पुतणी आम्ही सगळे एवढी तेवढी रक्कम त्यांच्या ताब्यात बहिणीच्या ताब्यात दिली. बहिणीला घेऊन आम्ही निफाडला गेलो आणि ती रक्कम त्यांच्या ताब्यात तिकडे निफाडला दिली, आम्ही निघून आलो. त्याच्यानंतर त्यांनी तिथलं कशा पद्धतीनं कोणाशी व्यवहार केले आणि कोणाला विकली यातल्या आम्हाला कुठलीही कल्पना नाही. त्यांनी काय केलं ते व्यवहाराशी कुठलीच कल्पना अद्यापपर्यंत आम्हाला कल्पना नाही. पण ते आमच्यावर आरोप लादून राहिले जातात नसताना, आणि त्यात माझ्या मुलाचा तर कुठलाही काही संबंध नाही. त्याचं वय काय होतं त्या पिरियडमध्ये, ज्या वेळेला त्यांच्याशी त्याचं वय काय होतं. आणि आज त्यांचा तो नातू जे बोलतोय तो काय असेल काय मला कल्पना नाही. त्यांना कोण माइंड मास्टर आहे ही शिकून राहिला किंवा काय असेल, त्यात आमची बदनामी करण्यासाठी फार मोठा अट्टा. तुमची जी भाऊबंदकी जी आहे, ज्यांनी तुमच्यावर आरोप लादले, ते आता एवढ्या वर्षानंतरच का लादले, याच्या मागे काही कारण सांगू शकता का? आणि त्यानंतर त्यांनी आरोप केले तर त्याच्यावर तुम्ही काही कार्यवाही किंवा ठोस पावलं उचलले नाही का? मॅडम, त्याच्यावर सत्यता अशी त्याची का जी काही त्यांनी आमच्यावर जे लादवलंय ते फार वेगळ्या पद्धतीने. जोपर्यंत आमची बहीण हयात होती तोपर्यंत यांनी कधीच त्या विषयाचा कधी हस्तक्षेप आम्हाला कधी केला पण नाही, कारण आम्ही रितसर दिलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी कधी चौकशी केली नाही. एवढे 10 का 14 वर्ष झाले तेव्हा त्यांनी शब्दाने आम्हाला विचारलं नाही कधी. आणि आमची बहीण नीला कॅन्सर झाला, ती जवळ वर्षभर भूमीला लोळत होती. तिचं त्याच्यानंतर काय आम्ही आमच्या परीने जे काय केलं आमच्या 5ही भावांनी, काय मी एकट्यानंच केलं नाही, आम्ही 5 भाऊ, 5ही भावांनी तिला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं केलं. पण शेवटी आम्हाला काही ते यश आलं नाही. त्यात आमची बहीण देहांत झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर तोपर्यंत पण नाही, आणि त्याच्यानंतर 1 महिना पहिलाच महिना तिचा, आणि बस तिथून सुरुवात केली यांनी. तिथून सुरुवात केली म्हणजे त्याच्याशी आमचा म्हणजे आमची बहीण गेल्यानंतर त्यांनी आमच्यावर आक्षेप घातला. जोपर्यंत आमची बहीण होती तोपर्यंत कुठलाच काही विषय घेतला नाही. याचा अर्थ का, मग आमची बहीण होती तोपर्यंत त्यांना सुचलं नाही का? इथून मागे 10 वर्ष गेले,
एवढं सगळं क्लिअर केलं तोपर्यंत का नाही आमच्यावर कुठलंच काही. आणि आमची बहीण गेल्यानंतर आता त्यांनी जे काही केलं त्याचं आम्ही का नाही केलं. आमचे 3 भाचे, त्यांना खरं 10 पैशाचं व्यवहार नाही माहीत, कळत नाही. आणि बहीण जाऊन आमची 1च महिना झाली. आणि त्यांनी आमच्यावर असा आक्षेप घेतला, त्याच्यामध्ये बी घेतला तर घेतला. दिंडोरी पोलीस स्टेशनला आम्हाला बोलावलं. आम्ही दोघे बंधू गेलो. तिथं मी लिहून दिलं रीतसर काही यांनी काय. तिथं माझ्याकडे 30 लाखाची मागणी केली त्यांनी दिंडोरी पोलीस स्टेशनला. तिथे त्यांनी लेखी दिलेले यांच्याकडे माझे 30 लाख आहे त्यावेळेला, म्हणजे आता 7 ते 8 महिने झाले तेव्हा केलेले. तिथं मी रीतसर लिहून दिले का या मॅटरची आमचा कुठलाही संबंध नाही, यांचा 1 रुपया देणं आमच्याकडे नाही. आमची बहीण येऊन प्रत्यक्ष आम्ही आमच्या बहिणीच्या ताब्यात सगळी रक्कम दिलेली हे स्पष्ट केलेलं. त्याच्यानंतर आता परत वणी पोलीस स्टेशनला त्यांनी केली. तिथं आम्ही सगळे बंधू, तिघं बंधू गेलो, हे पुतणे गेलो. आम्ही एवढे पाटील साहेबांशी रीतसर बोललो. आम्ही सगळं पाटील साहेबांना सगळी भूमिका मांडली. पाटील साहेबांना आता मी त्यांना विचारतो, जाऊ द्या तुम्ही जा म्हणे. आम्ही रीतसर तेवढं मिटून परत आले. त्याच्यानंतर काही नाही. परत त्यांनी या व्हिडिओ क्लिपा चालू करून दिला. फक्त त्याच्या पाठीमागचा एवढाच उद्देश आहे का माझा हा जो मुलगा आहे वैभव कावळे, हा राजकीय क्षेत्रात असल्यामुळे आज त्याला डॅमेज करण्यासाठी सगळा अट्टाहास चालू आहे. आणि इथं भाऊबंदकी कर्मी माझी काय असेल तेच प्रत्येक ठिकाणी चालते. असे काही सुतोवाच करून याला सगळं स्वरूप दिलंय आणि त्या पद्धतीनं आम्हाला बदनाम करण्यासाठी सगळा अट्टाहास चालू आहे. याच्यापेक्षा वेगळं दुसरं काही नाही. आता आपण ज्यांच्या नावाने बदनामी होत होती, जसं की वैभव कावळे सरांशी आपण संवाद साधणार आहोत. नक्की काय आहे हे प्रकरण? याच्यात म्हणजे माझी बदनामी करण्याचा हेतू पुरस्कार हा प्रयत्न चालू आहे. याच्यात फक्त एक राजकीय द्वेषातून ही माझी बदनामी करताय. या व्यवहाराशी माझा कुठलाही काही संबंध नाही. मी कधी त्यांच्या घरापर्यंत कधी गेलेलो नाही. ज्यावेळेस त्यांचे व्यवहार झाले त्यावेळेस माझं वय कमीत कमी असेल 16-17 वर्षाचा. त्यावेळेस मला कुठली व्यावहारिक ज्ञान नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे माझं शैक्षणिक जीवन होतं त्यावेळेस. त्या व्यवहारात माझा कुठलाही संबंध नसताना त्यांनी माझी बदनामी आत्ता केली. याच्यात मी आजपर्यंत जशी आमची आत्या होती, आत्या असतानाही मी कधी गेलो नाही तिकडे आणि आत्या गेल्यानंतरही मी गेलेलो नाही अजून. मला त्या व्यवहाराशी घेणं नाहीये. त्यांच्या त्या कुठल्या प्रकरणात त्यांचे एजंट माहीत नाहीये, त्यांचे कोणीच मला माहीत नाही. मी कधी त्यांच्याकडे दम द्यायला त्यांनी व्हिडिओत सांगितलं की मी दम देतो, घरी येतो. त्यांनी मला एखादा पुरावा आणून द्यावा की मी त्याच्या घरी कधी आलो, त्याला कधी दम दिला. मी त्याच्या घरी कधी जर जातच नाहीये तर माझा दम देण्याचा प्रश्नच येत नाही. एकच सांगणं आहे सगळ्यांना, त्यांनी कुठल्याही कायद्याच्या पुराव्यानिशी जर माझ्यावर आरोप केले किंवा माझ्या कुटुंबावर आरोप केले, त्यांनी कुठलाही पुरावा घेऊन माझ्यासमोर यावा. जिथे म्हणेल तिथल्या पोलीस स्टेशनला मी यायला तयार आहे. पण त्याच्याकडे पुरावा नसताना त्यांनी जर आरोप केले तर तो नुसता म्हणतोय मी आत्महत्या करील, पण मी सत्यतेत करून दाखवील का काय होतं. आणि खोटे आरोप केल्यानंतर समाजाला दिसल वैभव कावळे खरा आहे का, त्याचं कुटुंब खरं आहे का, ऋषी जगताप खरा आहे, ते दिसून दाखवील का मी किती खरा आहे आणि तो किती खरा आहे. तसं बघितलं तर ऋषी जगतापकडं बघण्याचा हेतू लोकांनी बदललाच पाहिजे. तो टिळे लावतो, माळी घालतो, हे सगळं दादांत खोटं आहे. त्याची पार्श्वभूमी एकदा चेक केली पाहिजे सगळ्यांनी. तो किती व्यसनाधीन होता, किती कर्जबाजारी होता, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे. मी ते हळूहळू जर वाटलं जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी सगळ्यांसमोर दाखवूनही देईल तो किती व्यसनाधीन आहे, किती व्याजाचे त्याच्यावाले किती उलाढ आले. त्याला उलट मी घरच्यांच्या व्यतिरिक्त बाहेरून मदत केलेली, याचे पण पुरावे माझ्याकडे. मी त्याला कशी मदत केलेली तसं बघितलं तर गेल्या तो माझ्यावर जे आरोप करतोय किंवा माझ्या कुटुंबावर जे आरोप करतोय का यांनी पैसे खाल्ले, माझी 15 वर्षापासूनच मी ज्या घरात राहतोय त्याच घरात अजून राहतोय. मीच ऑलरेडी कर्जबाजारी आहे, सगळ्यांना माहिती आहे. माझ्यावर अजूनही कर्ज आहे. राहिला विषय त्याच्यानंतर मला ही व्हिडिओ जशी प्रसार होती, ज्या ठिकाणून जिकडून मला बाहेरच्या अनोळखी काही लोक फोन करताय, काही संस्था फोन करताय, जीवे मारण्याच्या धमक्या पण मला गेल्या 5-6 दिवसापासून खूप चालू झाल्या. याच्यात जर माझं वालं काही कमी जास्त झालं तर म्हणजे माझं किंवा माझ्या कुटुंबाचं जरी कोणाचं काही कमी जास्त झालं तर याला सर्वस्वी जबाबदार जे बातम्या व्हायरल करतायत ते, ज्याचे पुरावे नसताना, आणि जो बातम्या लावतोय तो, हे सर्व त्याच्यावाले जबाबदार राहतील. आणि मी जर याच्यात जर माझी बदनामी अशीच चालू राहिली तर मी खरोखर तुमच्या चॅनलद्वारे सांगतो की मी आत्महत्या करून दाखवेन. हे होते कावळे कुटुंब. तर हे म्हणायचा उद्देश हाच झाला की एखादी गोष्टीची सत्यता पडताळणी केल्याशिवाय कोणतीही बातमी प्रसारित करू नये, असं त्यांचं म्हणणं आहे.